सर्वांना नमस्कार. भरारी 2021 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी संदीप सोमवंशी, विषय सहाय्यक गणित, डायट गोंदिया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयाअंतर्गत घटक, भूमिती, भारांश 20%, प्रश्नसंख्या 10 आणि गुण 20 म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 10 प्रश्नाला एकूण 20 गुण. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत आज विषय गणित, घटक भूमिती आणि पहिला उपघटक बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, प्रतल व कोन. दुसरा उपघटक आहे आजचा समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म. आणि तिसरा उपघटक आहे वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळ कंस व वर्तुळाचे गुणधर्म. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या उपघटकाला. बिंदू म्हणजे काय? तर बघा, अतिशय अणकुचीदार सुईसारख्या टोकाने कागदावर टिंब काढल्यास बिंदू मिळतो. जसा हा कागद आहे आणि या कागदावर आपण अणकुचीदार सुईसारख्या टोकाने एक टिंब काढला तर हा काय असतो? बिंदू. उदाहरणार्थ बघा, हा बिंदू आहे, या कागदावर आपण काढलेला आहे, तर याला आपण कसं वाचूया? बिंदू यम. बरोबर. रेषाखंड, रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड म्हणतात. ही आकृती आहे बघा तुमच्या समोर, ही आकृती आहे रेषाखंड ए बी. बरोबर. रेषाखंड ए बी दर्शवला असून त्या ए व बी त्याचे अंत्यबिंदू आहेत. बघा, ए, बिंदू ए आणि बिंदू बी हे काय आहेत? या रेषाखंड ए बी चे अंत्यबिंदू आहेत. ही आहे रेषाखंड ए बी ची आकृती. समान लांबी असणाऱ्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड म्हणतात. समजा दोन रेषाखंडाची लांबी समान असेल, जसं लेंथ ऑफ ए बी बरोबर 5 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ पी क्यू बरोबर 5 सेंटीमीटर, तर दोन्ही रेषाखंडाची जी लांबी आहे ती कशी आहे? सारखी आहे. म्हणून आपण या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड आहेत असं म्हणू शकतो. लिहिताना आपण लेंथ ऑफ ए बी कॉन्ग्रुएंट टू लेंथ ऑफ पी क्यू. बरोबर. म्हणजे लेंथ ए बी आणि पी क्यू हे रेषाखंड कसे आहेत? एकरूप रेषाखंड आहेत. नंतर बघा, रेषा. रेषा म्हणजे अनंत बिंदूचा संच जो दोन्ही टोकाकडे अमर्याद असतो. ही अमर्यादता दर्शवण्यासाठी तिच्या दोन टोकांना बाण असतात. रेषेची लांबी मोजता येत नाही. बघा, आपल्या समोर एक आकृती आहे. आकृती ए बी ही रेषा आहे. यामध्ये दोन्ही टोकाला काय आहे? बाण आहे. म्हणजे रेषा कशी आहे? ही अमर्याद आहे. त्याची लांबी मोजता येत नाही. दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. बघा, इथं दोन भिन्न बिंदू आहेत, बिंदू ए आणि बिंदू बी. तर या दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. दोन भिन्न रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदतात. या बिंदूला छेदन बिंदू असे म्हणतात. आकृतीमध्ये रेषा यम व रेषा एन चा पी हा छेदन बिंदू आहे. बघा, तुमच्या समोर आकृती आहे. रेषा यम ही आहे रेषा यम, ही आहे रेषा एन, आणि या दोन रेषांचा छेदन बिंदू कोणता आहे? बघा, या बिंदूवर या दोन रेषा छेदलेल्या आहेत. पी हा काय आहे? रेषा यम व रेषा एन यांचा छेदन बिंदू आहे. नंतर बघूयात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात. आता आकृती बघा, सोबतच्या आकृतीमध्ये पी क्यू आर एस. बरोबर आहे. पी क्यू आर एस हे 4 बिंदू आहेत आणि या 4 बिंदूतून एकच रेषा काढता येत आहे. ही रेषा काढली आहे पूर्ण पी क्यू आर एस मधून जाणारी. तर या बिंदूंना काय म्हटलं इथं? 3 किंवा 3 पेक्षा जास्त. म्हणजे इथं किती बिंदू आहेत? 4 बिंदू आहेत. आणि यातून जर एकच रेषा काढता येत असेल तर हे बिंदू कसे असतात? एक रेषीय बिंदू असतात. तर सोबतच्या आकृतीमध्ये पी क्यू आर एस हे काय आहेत? एक रेषीय बिंदू आहेत. नंतर
जेव्हा 3 किंवा अधिक बिंदूतून जाणारी एक रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना नैक रेषीय बिंदू म्हणतात. आता बघा इथं बिंदू X, बिंदू Y, बिंदू Z, बिंदू T, बरोबर आहे. या 4 बिंदूतून एक रेषा काढता येत नाही, म्हणून हे बिंदू कसे आहेत, एका रेषेवर आहेत का, नाही आहेत. तर या बिंदूंना आपण बिंदू X, Y, Z, T या बिंदूंना काय म्हणायचं, नैक रेषीय बिंदू. एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषांना एक संपाती रेषा म्हणतात व त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. आता बघा एक बिंदू आहे बिंदू O आणि या बिंदू O वर 3 किंवा अधिक रेषा, जसं रेषा L, रेषा M, रेषा N, रेषा Q, हे 4 रेषा एका बिंदूत एकमेकांना छेदत आहे, तर या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. आणि हा जो बिंदू असतो बिंदू O, या छेदन बिंदूला काय म्हणतात, संपात बिंदू असे म्हणतात. नंतर बघा एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. बघा तुमच्या समोर एक आकृती दिलेली आहे, प्रतल E आहे आकृतीमध्ये आणि एकाच प्रतलावर एकमेकांना न छेदणाऱ्या, म्हणजे बघा रेषा A आणि रेषा B ह्या एकमेकांना छेदत नाहीत. रेषा A व रेषा B काय आहेत, एक परस्परांना समांतर आहेत, यांना काय म्हणायचं, समांतर रेषा. किरण एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात. सोबतच्या आकृतीमध्ये O हा आरंभ बिंदू आहे. बघा तुमच्या समोर आपण आता काय बघितलं, रेषाखंडामध्ये दोन्ही बाजूला बिंदू होते, बरोबर आहे. नंतर रेषामध्ये काय झालं, दोन्ही टोकांना बाणाचा चिन्ह होता, दोन्ही साईडला रेषा काय होती, अमर्याद होती. परंतु किरणमध्ये काय आहे, O पासून हा आरंभ बिंदू आहे याचा आणि दुसऱ्या टोकाला कशी आहे, ही अमर्याद आहे. एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात, किरण असे म्हणतात. आणि याचा O हा काय आहे, आरंभ बिंदू आहे. नंतर जेव्हा दोन किरणाचा आरंभ बिंदू एकच असतो व दोन्ही किरण एकाच रेषेवर असतात तेव्हा ते किरण विरुद्ध किरण असतात. बघा आरंभ बिंदू एकच आहे O आणि दोन्ही किरण एकाच रेषेवर आहेत, बरोबर आहे. एकच रेषा आहे ही रेषा AB, तर किरण OA आणि किरण OB, बरोबर, हे काय आहे, विरुद्ध किरण आहेत. बिंदूची दरम्यानता, प्रत्येक बिंदू हा कोणत्या तरी दोन बिंदूच्या मध्ये असतो. आकृतीमध्ये बिंदू B हा बिंदू A व बिंदू C च्या दरम्यान आहे. बघा आकृती तुम्हाला दिसत आहे, यामध्ये बिंदू A आणि बिंदू C यामध्ये काय आहे, बिंदू B आहे. तर ही बिंदूची जी दरम्यानता असते ती कशी लिहितात, A-B-C या प्रकारे लिहितात, किंवा ABC असं केलं किंवा C-B-A, बरोबर आहे. तर या प्रकारे बिंदूची दरम्यानता लिहितात. प्रतल, आता प्रतल म्हणजे काय, तर अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. प्रतल अनंत बिंदूंनी बनलेले असते. सोबतच्या आकृतीत प्रतल E दर्शवलेले आहे. बघा तुमच्या समोर आकृती आहे, कशाची आहे ही, प्रतल E. तर अमर्यादित सपाट पृष्ठभागाला काय म्हणतात, प्रतल म्हणतात. आणि हे प्रतल कसे असते, अनंत बिंदूंनी बनलेले असते. 3 नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. 3 नैकरेषीय बिंदू असतील तर त्यातून काय होतं, फक्त एकच प्रतल जाते. नंतर जेव्हा दोन प्रतले परस्परांना छेदत नाही तेव्हा त्यांना समांतर प्रतले म्हणतात. जर दोन प्रतले परस्परांना छेदत असतील तर तो छेद एक रेषा असतो. सोबतच्या आकृतीमध्ये बघा रेषा XY, बरोबर आहे, ही रेषा काय आहे, XY आहे. दोन प्रतलांचा छेद असून रेषा XY वरील सर्व बिंदू त्या दोन्ही प्रतलांचे सामायिक बिंदू आहेत. बघा हा एक प्रतल आणि हा एक प्रतल आहे. तर जी रेषा XY आहे ती काय आहे, या प्रतलाचे जे सामायिक बिंदू दोन्ही प्रतलांचे आहेत. तर याला काय म्हणतात, समांतर प्रतले असे म्हणतात. एकच आरंभ बिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणामुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोन म्हणतात. बघा तुमच्या समोर कोनाची आकृती दिलेली आहे.
सोबतच्या आकृतीमध्ये कोन पी क्यू आर दर्शवलेला आहे. यामध्ये क्यू हा काय आहे, शिरोबिंदू आहे आणि किरण क्यू आर व किरण क्यू पी या काय आहेत, बाजू आहेत. तर कोन पी क्यू आर हा जो कोन आहे, हा चिन्ह वापरून तो कसा लिहितात, कोन पी क्यू आर किंवा कोन आर क्यू पी. बघा, कोन पी क्यू आर किंवा कोन आर क्यू पी किंवा यालाच हा जो कोन आहे यालाच काय लिहितात, कोन क्यू असा लिहितात. कोनाच्या प्रतलातील बिंदूचे बघा 3 भागात विभाजन होते. पहिला भाग असतो कोनाचा अंतर्भाग, दुसरा कोन आणि तिसरा कोनाचा बहिर्भाग. तर तुमच्या समोर बघा एक आकृती दिलेली आहे. यामध्ये आपण बघणार आहोत कोनाचा अंतर्भाग कोणता आहे, कोनावर कोणते बिंदू आहेत आणि कोनाच्या बाह्य भागात कोणते बिंदू आहेत. तर बघा ही आकृती आहे तुमच्या समोर. तर यामध्ये कोनाचा अंतर्भाग जर आपण बघितला, हा आहे कोन, याच्या अंतर्भागामध्ये बिंदू डी व बिंदू ई. तर बघा बिंदू डी व बिंदू ई हे काय आहेत, कोनाच्या अंतर्भागात आहेत. नंतर बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे काय आहेत, कोनावर आहेत. आणि बिंदू एम व बिंदू एन, बिंदू एम आणि बिंदू एन हे काय आहेत, कोनाच्या बाह्य भागात आहेत. तर हा झाला कोनाचा अंतर्भाग, कोनावर असलेले बिंदू आणि कोनाच्या बाह्य भागात असलेले बिंदू. समान मापाच्या कोनांना एकरूप कोन म्हणतात. बघा तुमच्या समोर मेजर अँगल XYZ बरोबर 40 अंश बरोबर आहे आणि मेजर अँगल DEF बरोबर 40 अंश. म्हणजे दोघांचं जे माप आहे ते कसं आहे, 40 डिग्री आहे, 40 अंश आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की अँगल XYZ कॉन्ग्रुएंट टू अँगल DEF. म्हणजे हे दोन कोन कसे आहेत, एकरूप आहेत. नंतर जर कोन ABC एकरूप असेल कोन PQR ला व कोन PQR एकरूप असेल कोन LMN ला. याचा काय असतो, या दोघांचे माप सारखे आहे आणि या दोघांचे माप सारखे आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की कोन ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल LMN. म्हणजे कोन ABC हा कोन LMN ला काय आहे, एकरूप आहे. कोनाचे प्रकार. काटकोन. बघा ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्याला काटकोन म्हणतात. आकृतीमध्ये बघा तुमच्या समोर एक आकृती आहे, कोन CDF बरोबर आहे. तर हा या कोनाचे माप किती आहे, 90 अंश. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोन CDF हा काय आहे, काटकोन आहे. काटकोनाचे माप किती असते, 90 डिग्री 90 अंश असते. त्याला आपण काय म्हणतो, काटकोन असे म्हणतो. नंतर लघुकोन. लघुकोनामध्ये बघा ज्या कोनाचे माप 0 पेक्षा जास्त व 90 पेक्षा कमी असते त्याला लघुकोन म्हणतात. तुमच्या समोर एक आकृती दिलेली आहे, कोन LMN. या कोनाचे माप बघा, मेजर अँगल LMN, मेजर अँगल LMN किती आहे इथं दिलेलं, 65 डिग्री 65 अंश बरोबर आहे. म्हणजे हा जो कोन आहे कोन M काय आहे, 0 पेक्षा जास्त आणि 90 पेक्षा कमी आहे, 65 आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोन LMN हा काय आहे, लघुकोन आहे. तर हे लक्षात असू द्या विद्यार्थ्यांनो, लघुकोनाचे माप हे 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते. नंतर विशाल कोन. विशाल कोनामध्ये काय असते, ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी असते त्याला विशाल कोन असे म्हणतात. तर आपल्या समोर एक आकृती दिलेली आहे, कोन TQR. या कोनाचे माप आहे 120 अंश. मेजर अँगल TQR इक्वल टू 120 डिग्री. तर आपण असं म्हणू शकतो हे 90 पेक्षा जास्त आहे आणि 180 अंशापेक्षा कमी आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की कोन TQR हा काय आहे, विशाल कोन आहे. सरळ कोन. ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्याला सरळ कोन म्हणतात. आता बघा आपल्या समोर एक आकृती दिलेली आहे, कोन AOB बरोबर आहे. हा कोन आहे आणि ज्या कोनाचे माप 180 अंश असते, हा आकृती वरून काय दिसतं आपल्याला, मेजर अँगल AOB इक्वल टू 180 डिग्री. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोन AOB काय, हा सरळ कोन आहे. सरळ कोनाचे माप किती असते, 180 अंश असते बरोबर आहे, 180 डिग्री.
शून्य अंश कोन, ज्या कोनाचे माप शून्य अंश असते त्याला शून्य अंश कोन म्हणतात. बघा यामध्ये जो कोन आहे याचे माप किती आहे, शून्य अंश आहे, म्हणून याला आपण काय म्हणूया, शून्य अंश कोन. नंतर आहे पूर्ण कोन. जेव्हा कोनाची एक बाजू पूर्ण 360 अंश अंशातून फिरते त्या कोनाला पूर्ण कोन म्हणतात. जेव्हा हा कोन आहे बघा, या कोनाची जी बाजू आहे पूर्ण बाजू कशी आहे, ही 360 अंशामध्ये फिरते त्या कोनाला काय म्हणतात, हा झाला पूर्ण कोन. नंतर प्रविशालन कोन. प्रविशालन कोन म्हणजे काय, जेव्हा कोनाचे माप 180 अंश ते 360 च्या दरम्यान असते त्या कोनाला प्रविशालन कोन असे म्हणतात. बरोबर. तर बघा तुमच्या समोर कोन PQR, तर हा कोन असा दिलेला आहे, तर या कोनाचे माप हे 180 अंश पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी म्हणजे यांच्या दरम्यान आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की कोन PQR हा काय आहे, प्रविशालन कोन आहे. संलग्न कोन. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग भिन्न भिन्न असतात त्या कोनांच्या जोडीला संलग्न कोनाची जोडी किंवा लगतच्या कोनांची जोडी असे म्हणतात. आता बघा हा कोन आहे तुमच्या समोर दिलेला, रेषीय जोडीतील कोन. ज्या संलग्न कोनाच्या असामायिक भुजाविरुद्ध किरण असतात त्या संलग्न कोनांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात. तर बघा तुमच्या समोर आकृती दिलेली आहे. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज कशी असते, 180 अंश असते. आकृतीमध्ये बघा कोन APB व कोन CPB हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत आणि यांचं माप किती असते, या दोघांची बेरीज असते 180 अंश. तर बघा मेजर अँगल APB प्लस मेजर अँगल CPB बरोबर किती, 180 अंश. बरोबर. नंतर आहे विरुद्ध कोन. जेव्हा एका कोनाच्या भुजा या दुसऱ्या कोनाच्या भुजाचे विरुद्ध किरण असतात तेव्हा त्या कोनांना विरुद्ध कोन असे म्हणतात. बघा तुमच्या समोर आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये POM कोन काय, कोन POM आणि कोन LOR ही काय आहे, विरुद्ध कोनांची जोडी आहे. हा कोन आणि हा कोन एकमेकाला काय आहे, विरुद्ध आहे. तर कोन MOR व कोन POL ही काय आहे, दुसरी विरुद्ध कोनांची जोडी आहे. तर याला आपण काय म्हणूया, विरुद्ध कोन. जसं कोन POM याला विरुद्ध कोन कोणता आहे, कोन LOR आणि कोन MOR याला विरुद्ध कोन कोणता आहे, कोन POL. बरोबर. नंतर पूरक कोन. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. बघा तुमच्या समोर आकृत्या दिलेल्या आहेत, संलग्न पूरक कोन आणि असंलग्न पूरक कोन. आता समजा दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते आणि त्या दोन कोनांना आपण काय म्हणतो, पूरक कोन म्हणतो. आता बघा संलग्न पूरक कोन म्हणजे हा संलग्न आहे, दोन्ही कोन कसे आहेत, संलग्न आहेत. कोन AOB प्लस कोन मेजर अँगल BOC या दोन कोनांची जी बेरीज असेल ते किती असेल, 180 अंश असेल. याला आपण संलग्न पूरक कोन म्हणतो. मेजर अँगल AOB प्लस मेजर अँगल BOC बरोबर 180 अंश. नंतर आहे असंलग्न पूरक कोन. यामध्ये बघा हा कोन कसा होता, संलग्न होता, एकमेकांना लागून होता आणि यामध्ये हे दोन कोन कसे असतात, वेगवेगळे असतात, परंतु दोघांची जी बेरीज असते ते किती असते, 180 अंश. आता बघा कोन LMN याचे माप किती आहे, मेजर अँगल LMN इक्वल टू 30 डिग्री आणि मेजर अँगल TPS बरोबर आहे, याचं माप किती आहे, 150 डिग्री. तर या दोघांची जर आपण बेरीज केली तर 150 अधिक 30 बरोबर 180. बरोबर.
म्हणजे मेजर अँगल एल एम एन प्लस मेजर अँगल टी पी एस इक्वल टू 180. म्हणून हे दोन कसे आहेत, पूरक कोन आहेत. याला आपण असंलग्न पूरक कोन असं म्हणतो. नंतर आहे कोटी कोन. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे कोटी कोन असे म्हणतात. आता बेरीज 90 अंश असेल तर ते काय आहेत, कोटी कोन आहेत. तर बघा तुमच्या समोर आकृती आहे संलग्न कोटीकोन. तर मेजर अँगल के आर टी प्लस मेजर अँगल सी आर टी ह्या दोन कोनांची जर बेरीज केली तर हे दोन कोनांची बेरीज काय येईल, 90 अंश येईल. आणि हे दोन कोन कसे आहेत, एकमेकांना संलग्न आहेत. म्हणून याला काय म्हणायचं, संलग्न कोटीकोन. नंतर दुसरी आकृती बघा. असंलग्न कोटीकोन मध्ये कोन एबीसी आहे आणि दुसरा कोन आहे पी क्यू आर. तर मेजर अँगल एबीसी किती आहे, 60 डिग्री आणि मेजर अँगल पी क्यू आर किती आहे, 30 डिग्री. मेजर अँगल एबीसी प्लस मेजर अँगल पी क्यू आर दोघांची जर आपण बेरीज केली 30 अधिक 60 तर किती होईल, 90 अंश. म्हणजे दोन कोनांच्या मापांची बेरीज किती आली, 90 अंश. म्हणून हे काय आहेत, परस्परांचे कोटीकोन आहेत. समजलं विद्यार्थ्यांनो. नंतर आहे कोन दुभाजक. कोनांच्या शिरोबिंदूतून निघालेल्या कोनाच्या अंतर्भागातून जाणाऱ्या व त्या कोनांचे दोन एकरूप कोनात विभाजन करणाऱ्या किरणाला त्या कोनाचा कोन दुभाजक म्हणतात. आता तुमच्या समोर आकृती आहे बघा. कोन एल ओ एम, बरोबर आहे. यामध्ये किरण ओ एन हा जो बघा किरण ओ एन हा काय आहे, याने या कोनाला काय केलं आहे, दुभागलेला आहे. म्हणून किरण ओ एन हा कोन एल ओ एम चा कोन दुभाजक आहे. नंतर आता आपण यावर आधारित काय प्रश्न बघूयात. आकृतीवरून x ची किंमत काढा. बघा 4 पर्याय दिलेत आपल्याला. 151 अंश, दुसरा आहे 241 अंश, तिसरा आहे 261 अंश आणि चौथा आहे 319 अंश. बरोबर. आता हे आपल्याला काही कोनांचे माप दिलेले आहेत आणि ही जे x आहे, x या कोनाचे माप आपल्याला काढायचं आहे. तर बघा आपण हा बघितलं की पूर्ण कोन आहे. पूर्ण कोनाचं माप किती असते, 360 डिग्री असते. बरोबर. आता आपल्याला 3 कोन दिलेले आहेत. यापैकी 29 अंश अधिक 37 अंश अधिक 53 अंश अधिक x या चौघांची बेरीज किती असेल, 360 असेल. तर यावरून आपण x बरोबर काढूया. या तिघांची आपण बेरीज केली तर किती आलं, 119 अंश अधिक x अंश बरोबर 360. तर आपल्याला आता x किती असेल ते काढता येईल. 119 इकडे वजाबाकीमध्ये जातील तर 360 वजा 119. तर x बरोबर किती, 241. 360 म्हणून आपण 119 कमी केले तर x चं माप किती येईल, 241 येईल. बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल याचं 241. हा जो अँगल आहे x डिग्री याचं माप किती असेल, 241 डिग्री. समजलं विद्यार्थ्यांनो. हा पूर्ण कोन आहे आणि सर्व कोनांची बेरीज किती असते, 360. आपण हे मागे प्रॉपर्टीज मध्ये बघितलेलं आहे. अशा प्रकारचे उदाहरण परीक्षेमध्ये विचारले जातात. नंतर बघा सोबतच्या आकृतीवरून a व b च्या किंमती काढा. तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. यावरून हा कोन A आणि कोन B काढायचं आहे. तर बघा पहिला पर्याय आहे 40 अंश व 50 अंश, दुसरा पर्याय आहे 60 अंश व 60 अंश, तिसरा पर्याय आहे 50 अंश व 50 अंश, चौथा पर्याय आहे 40 अंश व 40 अंश. तर A व 50 बरोबर आहे. A व हा 50 काय, हा 90 अंशाचा कोन बनत आहे. म्हणजे हे कसे आहेत, कोटीकोनात आहेत. तर a प्लस 50 बरोबर किती होईल, कोटीकोन असल्यामुळे 90 अंश. बरोबर आहे. यावरून आपण म्हणू शकतो की a या कोनाचं माप किती आहे, 40 अंश आहे. आणि आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की a व b काय आहेत, एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. आणि विरुद्ध कोनाचं माप कसं असते, समान असतं. म्हणजे a चं माप किती आहे, 40 अंश आहे. तर यावरून b चं माप किती होईल, b बरोबर 40 अंश. तर आपण म्हणू शकतो a व b च्या किमती किती झाल्या, पर्याय क्रमांक 4 40 अंश व 40 अंश.
बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतर एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोनांची मापे 35 अंश व 55 अंश आहेत, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हे प्रश्न विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2017 मध्ये विचारलेला आहे. या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात, म्हणून अशा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि त्यांचा सराव करा. बघा, याला पर्याय आहेत. ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत. दुसरा पर्याय आहे ते कोण परस्परांचे संलग्न कोण आहेत. तिसरा पर्याय आहे ते कोण परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. आणि ते कोण परस्परांचे पूरक कोण आहेत. बरोबर. आता बघा, या दोघांची जर आपण बेरीज केली 35 अंश आणि 55 अंश तर किती येते? 90 अंश. 90 अंशाचा काय असतो? दोन कोणांची बेरीज 90 अंश असल्यावर तो काय असतो? कोटी असतो. बरोबर आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ते कोण काय असतील? परस्परांचे कोटिकोण आहेत. नंतर बघा, एका कोणाच्या पूरक कोण व कोटिकोण यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोणांचे माप किती? हा प्रश्न सुद्धा परीक्षा 2017 मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. तर कृपया सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक समजून घ्या. बघा मित्रांनो, पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 40 अंश, दुसरा पर्याय आहे 50 अंश, तिसरा पर्याय आहे 65 अंश, चौथा पर्याय आहे 85 अंश. तर समजा त्या कोणाचे माप किती आहे? x अंश आहे. आणि त्याच्या पूरक कोणाचे माप कसं होईल? मग पूरक कोण असतो 180 अंशाचा, तर 180 मायनस x अंश. बरोबर. आणि त्याच्या कोटी कोणाचे माप किती होईल? 90 मायनस x. तर पूरक कोणाचे माप आणि कोटी कोणाचे माप याचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे 13:4. तर पूरक कोणाचे माप 13 आणि कोटी कोणाचे माप 4. आता पूरक कोणाचे माप आपण लिहूया 180 मायनस x आणि कोटी कोणाचे 90 मायनस x. या दोन किमती आपण याला सॉल्व केलं, पुढं याला तिरकस गुणाकार करून, तर अशा प्रकारे हे तयार होईल. आणि यांचं जर आपण सोडवलं पुढे तर 180 गुणिले 4 बरोबर 720. नंतर 4 गुणिले x बरोबर 4x बरोबर 90 गुणिले 13 बरोबर 1170 आणि मायनस x इंटू 13 13x. तर 9x इक्वल टू 450. तर यावरून 450 ला 9 ने जर आपण भागलं तर x बरोबर काय येईल? 50 डिग्री. तर आपल्याला असं म्हणता येईल की त्या कोणाचे माप किती असेल? 50 डिग्री. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 50 डिग्री. बरोबर. नंतरचा प्रश्न बघूयात. मेजर अँगल PQR इक्वल टू 150 डिग्री, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? त्याचा कोटी कोण काढता येईल, त्याचा विरुद्ध कोण काढता येईल, त्याच्या रेषीय जोडीतील कोण काढता येईल आणि त्याचा पूरक कोण काढता येईल. तर बघा मित्रांनो, दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते दोन कोणांना काय म्हणतात? परस्परांचे कोटिकोण म्हणतात. बरोबर. तर या उदाहरणामध्ये पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे शक्य आहेत, परंतु माप 150 आहे आणि कोटिकोण कसं काढता येईल? कारण तो कोटिकोण तर फक्त 90 अंशाचा असतो. यावरून आपल्याला म्हणता येईल की सत्य नाही असा विचारलेला आहे. तर पहिला पर्याय जो आहे तो शक्य नाही. बरोबर. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. त्याचा कोटिकोण काढता येईल हे विधान काय आहे? सत्य नाही. नंतर बघा, पश्चिम व आग्नेय दिशांमधील कोणांचे माप किती? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 45 अंश, दुसरा पर्याय 90 अंश, तिसरा पर्याय 135 अंश आणि चौथा पर्याय 150 अंश. तर यामध्ये बघा, आपल्याला पश्चिम व आग्नेय दिशांमधील कोणांचे माप काढायचे आहे. पश्चिम आणि आग्नेय. बरोबर आहे. तर या दोन कोणांचे माप काढायचे आपल्याला. तर आग्नेय म्हणजे पूर्व व दक्षिण यांच्या बरोबर मधली दिशा. ही दिसत आहे पूर्व आणि दक्षिण मधली आग्नेय दिशा. पश्चिम व दक्षिण या दिशांमधील 90 मापाचा कोन अधिक दक्षिण व आग्नेय यामधील 45 मापाचा कोन, या जर दोघांची आपण बेरीज केली तर किती होईल? ती 135 अंश होईल. बरोबर आहे. तर ह्या कोणाचे माप किती होईल? 135 अंश. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 135 अंश. नंतरचा प्रश्न आहे,
बरोबर 10:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती मापाचा कोन होईल. बरोबर, ही घड्याळ दिसत आहे. 10:15 वाजता 10:15 वाजल्यात, या दोन मध्ये किती मापाचा कोन होईल. पर्याय दिलेले आहेत 132 अंश, दुसरा पर्याय 142.5 अंश, तिसरा पर्याय आहे 142 अंश आणि चौथा पर्याय 144.5 अंश. तर बघा मित्रांनो, घड्याळात लगतच्या दोन अंकामधील कोन 30 अंश मापाचा असतो. 11 ते 3 पर्यंत 4 अंक म्हणजे 4 गुणिले 30. बरोबर आहे, 11 ते 3 पर्यंत. तर 4 गुणिले 30 बरोबर किती झाले, 120. बरोबर, तर हा झाला एवढा कोन किती आहे, 120 अंशाचा. तर हा कोन आपल्याला आता काढायचा आहे पुढे. तर 15 मिनिटं म्हणजे तास काटा 10 पासून पाव भाग पुढे गेलेला आहे. तर 30चा चौथा भाग काढूयात. 15 मिनिटांना 10:15 वाजले ना, म्हणजे हा 15 मिनिटांनी समोर केलेला आहे. तर 30चा चौथा भाग 7.5. आता 10 ते 11 यांच्या अंकामधील कोनाचे माप बघा. 30 मधून 7.5 कमी झाले, तर 30 वजा 7.5 बरोबर 22.5. 10:15 वाजता होणाऱ्या कोनांचे माप 120 अधिक 22.5. तर 120 अधिक 22.5 यांची बेरीज किती असेल, 142.5 असेल. बरोबर आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की 10:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यांचे जे मापाचा कोन होईल तो 142.5 मापाचा कोन होईल. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 142.5 हे याचं उत्तर असेल. नंतरचा उपघटक आहे समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म. तर बघा मित्रांनो, समांतर रेषा, एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. एकाच रेषेला समांतर असणाऱ्या रेषा परस्परांना कसे असतात, समांतर असतात. व एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. 3 समांतर रेषांमुळे तयार झालेले एका छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतील तर त्यांच्या दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतात. 3 समांतर रेषांमुळे एका छेदिकेवरील आंतरछेदांच्या लांबीचे गुणोत्तर व त्या समांतर रेषांनी इतर कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या लांबीचे गुणोत्तर कसे असते, हे समान असतात. तर बघा, छेदिका म्हणजे काय. जेव्हा एखादी रेषा एकाच प्रतलातील 2 किंवा अधिक रेषांना भिन्न बिंदूत छेदते तेव्हा त्या रेषेला छेदिका असे म्हणतात. आता बघा, 2 रेषा आहेत, रेषा P व रेषा Q. बरोबर आहे. तर ही जी रेषा M आहे, या रेषेनं या 2 रेषांना 2 भिन्न बिंदूमध्ये छेदलेले आहे, बिंदू A आणि बिंदू B मध्ये. म्हणून रेषा M ही रेषा P व रेषा Q ची छेदिका आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर बघा, 2 रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या कोनांची जोडी, आंतरकोन. जर छेदिकेने 2 समांतर रेषांना छेदले असेल तर प्रत्येक जोडीतील कोन काय असते, परस्परांचे पूरक असतात. तर बघा, 2 समांतर रेषांना छेदले आहे या रेषेने, तर जे कोन असतील ते परस्परांचे पूरक कोन असतील. तर मेजर अँगल A बरोबर मेजर अँगल B. बरोबर आहे. तर हे जे 2 कोन असतात, तर हे कोन कसे असतात, पूरक कोन असतात. पूरक कोन किती डिग्रीचे असतात, 180 अंशाचे असतात. म्हणून मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B बरोबर 180 डिग्री आणि मेजर अँगल C प्लस मेजर अँगल D बरोबर 180 डिग्री. नंतर संगत कोन म्हणजे काय, तर 2 रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात. संगत कोनाच्या जोड्या एकरूप असतात. आता बघा, 2 रेषांना छेदिकेने छेदले आहे, बरोबर आहे. तर संगत कोनाच्या 4 जोड्या तयार होतात. तर बघा, कोन A कॉन्ग्रुएंट टू कोन C, कोन B कॉन्ग्रुएंट टू कोन D, कोन E कॉन्ग्रुएंट टू कोन G आणि कोन F कॉन्ग्रुएंट टू कोन H. बरोबर आहे. हे काय आहे, संगत कोनाच्या
जोड्या आहेत. याला काय म्हणू आपण? एकमेकांचे संगत कोन. नंतर आहे आंतरयुत्क्रम कोन. तर दोन रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे आंतरयुत्क्रम कोन कोनाच्या दोन जोड्या तयार होतात. प्रत्येक जोडीतील कोन कसे असतात? एकरूप असतात. आता यामध्ये बघा, कोन ए कॉन्ग्रुएंट टू कोन बी आणि कोन सी कॉन्ग्रुएंट टू कोन डी. म्हणजे हे जे कोन असतात हे कसे असतात? एकमेकांचे आंतरउत्क्रम कोन. याला आपण म्हणतो कोन ए आणि कोन बी काय आहेत? आंतरउत्क्रम कोन. आणि कोन डी व कोन सी हे एकमेकांचे आंतरउत्क्रम कोन आहेत. नंतर यावरील आपण प्रश्न बघूयात. जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर उत्क्रम कोनांच्या जोड्यांचे संगत कोनांच्या जोडाशी गुणोत्तर किती? मित्रांनो, हा प्रश्न पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी परीक्षा 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे पर्याय दिलेले आहेत 2:3, दुसरा पर्याय 4:3, तिसरा पर्याय आहे 3:4, चौथा पर्याय 1:2. बरोबर. तर दोन समांतर रेषांना एका छेदीने छेदले तर उत्क्रम कोनांच्या तयार होणाऱ्या जोड्या किती? 2. आपण आताच बघितलेलं आहे. बरोबर आहे. आणि संगत कोनाच्या जोड्या किती तयार होतात? 4 तयार होतात. तर बघा, उत्क्रम कोनांच्या एकूण जोड्या 2 आणि संगत कोनांच्या एकूण जोड्या 4. याला जर आपण बे 1 बे 2 4 म्हणजे 1/2, तर याला काय म्हणू? 1:2. प्रश्नामध्ये हेच विचारलं आहे. उत्क्रम कोनांच्या जोड्याचे संगत कोनांच्या जोड्याशी गुणोत्तर किती? तर किती येईल गुणोत्तर? 1:2. पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेषा AC पॅरलल टू रेषा DF. बघा, रेषा AC जी आहे ती DF ला काय आहे? पॅरलल आहे. रेषा MN ही त्यांची छेदिका. रेषा MN ही काय आहे? त्यांची छेदिका आहे. तर मेजर अँगल ABM हा काय आहे? 2x + 20 व मेजर अँगल MBC काय आहे? 3x + 10. तर मेजर अँगल DEN विचारलेला आहे. बरोबर. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे 80 अंश, दुसरा पर्याय आहे 120 अंश, तिसरा पर्याय 100 अंश आणि चौथा पर्याय आहे 90 अंश. तर मेजर अँगल ABM प्लस मेजर अँगल CBN बरोबर 180 डिग्री. या दोघांची बेरीज किती असेल? 180 डिग्री. त्यावरून जर आपण सॉल्व केलं तर x ची किंमत येईल 5x = 150 म्हणजे x बरोबर 30 डिग्री. तर आता बघा, मेजर अँगल MBC किती आहे? 100 आहे. मेजर अँगल MBC बरोबर BEF. MBC बरोबर काय येईल? BEF, कारण ते संगत कोन आहेत. तर BEF म्हणजे काय होईल? 100 डिग्री होईल. आणि आपल्याला काय विचारलं? BEF चा अपोजिट कोन आहे DEN. बरोबर आहे. हे दोन कोन एकमेकांचे विरुद्ध कोन होतील. तर जर मेजर अँगल BEF बरोबर 100 डिग्री असेल तर मेजर अँगल DEN बरोबर काय? 100 डिग्री. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 100 अंश. नंतरचा प्रश्न बघूया. आकृतीत रेषा P पॅरलल टू रेषा Q पॅरलल टू रेषा R. बरोबर आहे. PQR हे काय आहेत? एकमेकांना समांतर आहेत. व रेषा M काय आहे? यांची छेदिका आहे L व M. बरोबर आहे. तर EF आणि DE यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. तर बघूयात आपण. 3 समांतर रेषा व छेदिका यांच्या गुणधर्मानुसार काय होतं? AB बरोबर BC, DE बरोबर EF. आणि AB बरोबर BC आपल्याला दिलं आहे. AB किती आहे? AB बघा 3 आणि BC किती आहे? 2. तर यावरून आपण यांच्या किमती जर मांडल्या तर DE बरोबर 3:2 आणि आपल्याला गुणोत्तर कशाचा विचारला आहे? EF + DE. तर याला आपण उलट करूयात. तर ते काय होईल? EF + DE केलं तर हे सुद्धा उलट होतील 2/3. तर आपल्याला हेच विचारलेलं आहे. EF व DE यांचं गुणोत्तर किती होईल? 2/3. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. नंतरचा प्रश्न बघा. आकृतीत रेषा AC पॅरलल टू रेषा PR पॅरलल टू रेषा R. बरोबर आहे. ह्या ज्या रेषा आहेत AC आणि PR आणि रेषा R XY ही काय यांची छेदिका आहे. तर x ची किंमत काढा. XY ही छेदिका आहे तर x ची किंमत आपल्याला काढायची आहे. 4 पर्याय दिलेले आहेत 10 अंश, 11 अंश, 12 अंश आणि 15 अंश. बघा, समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता
होणारे संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. तर मेजर अँगल ए बी क्यू कॉन्ग्रुएंट टू काय असेल, मेजर अँगल पी क्यू वाय, हे दोन कोण बरोबर आहे. यावरून आपण म्हणू शकतो की 110 अंश बरोबर 10x, तर x बरोबर काय होईल 11 अंश बरोबर. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 11 अंश. तर x ची किंमत आहे 11 डिग्री. नंतरचा तिसरा उपघटक बघूया मित्रांनो आपण, वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळ कंस व वर्तुळाचे गुणधर्म. चला तर बघूया वर्तुळ म्हणजे काय. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. वर्तुळ केंद्र व वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. समजा तुमच्या समोर आकृती आहे वर्तुळाची, तर वर्तुळ केंद्र म्हणजे वर्तुळ केंद्र काय ओ, आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जसं बिंदू ए सी की बी हे जोडणारी जी रेषा असते याला काय म्हणतो आपण, त्रिज्या म्हणतो. आता या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर रेख ओ ए, रेख ओ बी, रेख ओ सी या काय आहेत, त्रिज्या आहेत बरोबर. आणि बिंदू ओ हे काय आहे, वर्तुळ केंद्र आहे. नंतर बघा, एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. तर रेख ओ ए, रेख ओ सी आणि रेख ओ बी काय आहेत, ह्या समान लांबीच्या आहेत. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा म्हणतात. आता बघा पी आणि क्यू बरोबर, या दोन रेषांना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो, जीवा म्हणतो. आकृतीमध्ये पी क्यू, रेख ए बी ह्या काय आहेत, जीवा आहेत. व्यास हा सर्वात जास्त लांबीची जीवा असून तो त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. बघा जो व्यास असतो ए आणि बी काय हा वर्तुळाचा व्यास आहे, तर ही काय असते, सर्वात मोठी जीवा असते. आणि जी त्रिज्या असते जसं बघा ओ ए बरोबर आहे, ओ एच्या दुप्पट काय असते, ए बी बरोबर आहे. त्याचा जो व्यास असतो तो त्रिज्येच्या दुप्पट असते, म्हणून आपण याला D = 2r असं लिहितो. नंतर बघा लघु वर्तुळखंड व लघु विशाल वर्तुळखंड. तर सोबतच्या आकृतीमध्ये व्यास नसलेल्या जीवा ए बी मुळे वर्तुळ क्षेत्राचे लघु वर्तुळखंड AXB. आता बघा इथं व्यास आहे का AXB बरोबर आहे, हा काय आहे लघु वर्तुळखंड. आणि AYB हा काय आहे विशाल वर्तुळखंड. तर वर्तुळ केंद्र जो P आहे तो कुठे आहे, विशाल वर्तुळखंडात आहे बरोबर आहे. हा जो असतो तो लघु वर्तुळखंड आणि हा AYB हा काय आहे विशाल वर्तुळखंड. नंतर अर्धवर्तुळखंड. तर वर्तुळाच्या व्यासामुळे म्हणजे बघा PQ काय आहे, वर्तुळाचा व्यास आहे, यामुळे तयार होणाऱ्या वर्तुळखंडांना काय म्हणतात, अर्धवर्तुळखंड बरोबर आहे. हे कसे आहेत, लहान आहे आणि हा मोठा आहे, याच्यामध्ये कसे आहेत, दोन्ही समान आहेत, म्हणजे याला काय झालं, अर्धवर्तुळ झालं बरोबर ते, म्हणून याला अर्धवर्तुळखंड असे म्हणतात. नंतर वर्तुळ क्षेत्र. प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे प्रतलाचे 3 भाग पडतात बरोबर आहे. हा प्रतल आहे, यावर आपण एक वर्तुळ काढलेला आहे, तर 3 भाग पडतात याचे. वर्तुळाचा अंतर्भाग बघा, अंतर्भागामध्ये बिंदू P आणि बिंदू Q आहे बरोबर आहे. हा काय याचा केंद्र आहे वर्तुळाचा. बिंदू P आणि बिंदू Q कुठे आहेत, वर्तुळाच्या अंतर्भागात आहेत. नंतर वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये बघा बिंदू A आणि बिंदू B कुठे आहेत, वर्तुळाच्या बाहेर आहेत. आणि नंतर वर्तुळावरील बिंदू बघा, बिंदू C वर्तुळावर आहे आणि बिंदू D कुठे आहे, वर्तुळावर आहे बरोबर. नंतर बघा वर्तुळ कंस. वर्तुळावर कोणतेही 2 बिंदू घेतले की वर्तुळाचे 2 भाग होतात, यापैकी प्रत्येक भागाला कंस म्हणतात. आता बघा 2 बिंदू घेतले आपण बरोबर आहे, A B C 3 बिंदू आहेत वर्तुळावर, तर याचे प्रत्येक भागाला कंस असे म्हणतात. जसा 2 बिंदूचा A आणि B हा एक कंस, B आणि C हा एक कंस, AC हा एक कंस. बघा कंस BC बरोबर, कंस AB, कंस AC म्हणजेच कंस ABC आणि कंस CB बरोबर. केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोन म्हणजे काय बघूया. वर्तुळ केंद्र हा शिरोबिंदू असणाऱ्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. आता याच्यामध्ये बघा
आकृती तुमच्या समोर आहे. कोन AOB हा काय आहे, केंद्रीय कोन आहे. मेजर अँगल AOB बरोबर मेजर कंस ASB. तर हा जो कोन असतो कोन AOB याचं जे माप असतं आणि कंस ASB चं जे माप असतं ते कसं असतं, सारखं असतं. अँगल AOB ने कंस ASB आंतरखंडित केलेला आहे. बरोबर आहे. AOB या कोनाने कंस ASB काय केला आहे, आंतरखंडित केलेला आहे. नंतर लघुकंसाचे माप. लघुकंसाच्या संगत केंद्रीय कोनाचे माप हेच लघुकंसाचे माप असते. कोन PQR हा 60 अंश मापाचा केंद्रीय कोन आहे. तर मेजर PQR बरोबर आहे, याचं माप किती आहे, 60 डिग्री आहे. तर PXR याचे जे माप असेल ते किती असेल, 60 अंश असेल. लघुकंसाचे माप किती असते, 180 पेक्षा डिग्री पेक्षा कमी असते. नंतर विशाल कंसाचे माप. विशाल कंसाचे माप बघा, पूर्ण माप आपण बघितलं 360 डिग्री. तर 360 डिग्री मायनस संगत लघुकंसाचे माप. लघुकंसाचे माप किती म्हटलं आपण, 60 डिग्री. तर विशाल कंस PYR बरोबर आहे, पूर्ण किती आहे, 360 चा आहे. तर 360 वजा जर आपण हे 60 केलं म्हणजे PXR काढला, तर जे उरलेलं माप असेल म्हणजे 360 मधून जर 60 केलं तर किती उरतील, 300 अंश. म्हणजे विशाल कंस PYR चे माप किती असेल, 300 डिग्री. नंतर अर्धवर्तुळ कंसाचे माप. अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 डिग्री असते. आकृतीमध्ये बघा, कंस ASB व कंस AYB प्रत्येक अर्धवर्तुळाचे कंसाचे माप किती आहे, 180 डिग्री आहे, 180 अंश आहे. नंतर आंतरलिखित कोन. आंतरलिखित कोन म्हणजे काय, तर बघा आकृतीमध्ये कोन ABC हा कंस ABC मध्ये आंतरलिखित आहे, ADC बरोबर आहे. आणि कोन ABC ने कंस ADC आंतरखंडित केलेला आहे. तर कंस ADC हा काय आहे, आंतरखंडित कंस आहे. तर बघा, आंतरलिखित कोन व आंतरखंडित कंस यांचा संबंध काय असतो. तर आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. बरोबर. तर बघा, मेजर अँगल APB बरोबर 1/2 मेजर अँगल ASB. आता बघा, ASB चे जर माप असेल 110 अंश, तर त्याचं अर्ध म्हणजे हे मेजर अँगल APB असेल म्हणजे 55 अंश. बरोबर आहे. तर मेजर अँगल APB किती झालं, 55 डिग्री. 110 चे निम्मे म्हणजे किती, 55 अंश. नंतर बघा, सक्रिय चौकोन. ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन असे म्हणतात. दिसत आहे तुम्हाला, एकाच वर्तुळावर त्या चौकोनाचे चारही बिंदू आहेत म्हणून याला आपण चक्रीय चौकोन म्हणू शकतो. आकृतीमध्ये चौकोन ABCD काय, हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुखकोन पूरक असतात. मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C बरोबर 180 आणि मेजर अँगल B प्लस मेजर अँगल D बरोबर 180 डिग्री. नंतर बघा, वर्तुळाचा परिघ. वर्तुळाच्या कडेची प्रत्यक्ष लांबी म्हणजे वर्तुळाचा परिघ होय. वर्तुळाचा परिघ बरोबर काय असते, 2πr. आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्र बरोबर पाया r चा वर्ग, ज्यामध्ये r काय असते, ही त्रिज्या असते. पायची किंमत आपण काय लिहितो, 22/7 किंवा 3.14. तर हे सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr चा वर्ग. नंतर वर्तुळ केंद्र व जीवा यांतील अंतर. तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब म्हणजे वर्तुळ केंद्र व जीवा यांतील अंतर होय. वर्तुळ केंद्र व जीवा यांच्याशी संबंधित गुणधर्म आपण बघूया. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा दुभागली जाते. आता बघा, हा वर्तुळ केंद्र आहे आणि जीवावर आपण जो लंब टाकलेला आहे, तर यावरून रेख OP परपेंडिक्युलर टू रेख AB. बरोबर आहे. आपण OP हा लंब टाकले आहे जीवा AB वर, तर लेंथ AP
आणि लेन BP काय असेल ही इक्वल असेल, कारण याचा गुणधर्म असा आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा दुभागली जाते, त्याचे समान दोन भाग होत असतात. नंतर बघा, एक किंवा एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. यामध्ये बघा, जीवा AB आणि जीवा CD हे दोन जीवा कसे आहेत, एकरूप आहेत. तर जो कोन होतो, कोन AOB आणि कोन COD हे सुद्धा कसे असतील, एकरूप कोन असतात. नंतर बघा, एकरूप वर्तुळे, दोन वर्तुळांची त्रिज्या समान असेल तर त्यांना एकरूप वर्तुळे आपण म्हणतो. जर लघु व विशाल वर्तुळखंडाचे अंत्यबिंदू एकच असतील तर त्या वर्तुळखंडामध्ये तयार होणारे लघु कोन व विशाल कोन परस्परांचे पूरक कोन असतात. आता बघा, तुमच्या समोर एक आकृती दिलेली आहे. याच्यामध्ये मेजर अँगल ACB प्लस मेजर अँगल ADB इक्वल टू 180 आपण आताच बघितलेलं आहे. हे जे दोन कोन असे असतात ते किती असतात, 180 दोघांची बेरीज असते. नंतर एकाच वर्तुळखंडातील कोन एकरूप असतात. एकच वर्तुळखंड आहे AB, बरोबर आहे. तर जे AQB व अँगल APB हे वर्तुळखंड AYB मधील कोन आहेत. तर आपण असं म्हणू शकतो की यामध्ये अँगल AQB कॉन्ग्रुएंट टू अँगल APB. यामध्ये जो अँगल AQB आहे तो कॉन्ग्रुएंट आहे अँगल APB ला, बरोबर. तर यावरून एकाच वर्तुळखंडातील दोन कोन कसे असतात, एकरूप असतात. विशाल वर्तुळखंडातील कोन हा लघु कोन असतो आणि लघु वर्तुळखंडातील कोन हा विशाल कोन असतो. तर उदाहरण बघूया आपण. अँगल ACB हा विशाल वर्तुळखंड ASB मध्ये आहे, म्हणून कोन ACB हा काय आहे, लघु कोन आहे. तर बघा, कोन ADB हा विशाल वर्तुळखंड AYB मध्ये आहे. ADB बरोबर आहे, हा विशाल वर्तुळखंड AYB मध्ये आहे, म्हणून कोन ADB हा काय, विशाल कोन आहे. आणि कोन ACB काय, हा लघु कोन आहे. नंतर बघूयात, वर्तुळावरील बिंदू आणि वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदूंनी मिळणारा बनणारा प्रतलीय भाग म्हणजे वर्तुळ क्षेत्र होय. आकृतीमध्ये वर्तुळ क्षेत्र छायांकित करून दाखवलेले आहे. तर हा बघा, हा जो वर्तुळ आहे याच्या आजचा जो भाग आहे पूर्ण, ज्यामध्ये बिंदू D, बिंदू E, बिंदू F आहेत. तर वर्तुळ क्षेत्र छायांकित करून जो दाखवलेला भाग आहे हा काय आहे, वर्तुळ क्षेत्र होय. नंतर आपण यावर आधारित काही प्रश्न बघूयात मित्रांनो. सोबतच्या आकृतीत गटात न बसणारा कोन कोणता हे पर्यायातून निवडा. हा प्रश्न पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारले जातात. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला सराव करायचा आहे. यामध्ये आकृती दिलेली आहे तुमच्या समोर आणि पर्याय आहेत मेजर अँगल ACB, मेजर अँगल CEB, मेजर अँगल ADB आणि मेजर अँगल BFA, बरोबर आहे. तर बघा, कोन ACB, कोन ADB आणि कोन BFA यांनी कंस AB आंतरखंडित केलेला आहे. हा बघा, AB काय आहे, आंतरखंडित केलेला आहे. तर कोन CEB ने कंस काय केला आहे, CB आंतरखंडित केलेला आहे आणि कंस AB आंतरखंडित केलेला आहे. तर यावरून पर्याय क्रमांक जो CEB आहे बघा, CE आणि B, तर हा काय, गटात न बसणारा आहे. नंतरचा प्रश्न बघा, आकृतीमध्ये मेजर अँगल AOB बरोबर 135 अंश, मेजर अँगल AOB बरोबर किती, 135 अंश आहे. तर मेजर कंस AYB, तर हा जो कंस आहे AYB किती याचं माप आपल्याला विचारलेलं आहे. तर यासाठी पर्याय पहिला आहे 260 अंश, दुसरा पर्याय आहे 225 अंश, तिसरा पर्याय आहे 235 अंश आणि चौथा पर्याय आहे
180 अंश. तर यामध्ये बघा मेजर अँगल AOB बरोबर AOB याचा जो मेजर कसा असतो, कारण वर्तुळ केंद्रामधून गेलेला आहे हा, तर यामधून याचं जे माप असेल ते या कंसाचं माप असेल, आपण आधीच बघितलं आहे. तर AOB बरोबर कंस काय आहे AXB बरोबर आहे. तर कंस AYB कंस ASB बरोबर 135 आहे आणि मेजर कंस ASB प्लस मेजर कंस AYB बरोबर 360 अंश. कारण आपल्याला माहिती आहे पूर्ण एकूण माप किती असते, हे 360 अंश असते. जर त्यामध्ये आपण ASB ची जर किंमत मांडली तर बघा कंस ASB बरोबर 360 वजा मेजर कंस ASB याचे जर आपण वजा केलं तर 360 मधून जर 135 गेले तर उरतात 225 अंश. तर आपण मेजर कंस AYB चं माप किती आहे 225 अंश बरोबर. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 225 अंश. नंतरचा प्रश्न बघूया. एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. पर्याय आहे पहिला 9 सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 3.5 सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे 5 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय आहे 7 सेंटीमीटर. तर बघा मित्रांनो, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा वर्तुळाचा व्यास असतो, आपण बघितला आताच बरोबर. व्यास बरोबर काय सांगितलं मी, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे 2 गुणिला त्रिज्या. आणि वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला 3.5. यावरून आपण व्यास काढू शकतो. तर 2 × 3.5 = 7 सेंटीमीटर. आणि विचारलं काय आहे सर्वात मोठ्या जीवेची लांबी बरोबर. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर वर्तुळाची जी सर्वात मोठी जीवा असेल ती व्यास असते आणि व्यास बरोबर 7 सेंटीमीटर, म्हणून सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती होईल, पर्याय क्रमांक 4 7 सेंटीमीटर. ही त्या 3.5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी असेल. नंतरचा प्रश्न बघा. आकृतीमध्ये रेख PR हा काय आहे व्यास आहे, तर कोन PQR चे माप किती. तुमच्या समोर आकृती दिलेली आहे. यामध्ये बघा जी रेख PR आहे ती काय आहे व्यास आहे आणि आपल्याला कोन PQR विचारलेला आहे. PQR चे माप किती असं विचारलेलं आहे. यामध्ये बघा पहिला पर्याय आहे 60 अंश, दुसरा पर्याय आहे 180 अंश, तिसरा पर्याय आहे 90 अंश आणि चौथा पर्याय आहे 45 अंश. तर चला तर आपण आता याला समोर सोडवूयात. वर्तुळाचा व्यास वर्तुळावरील बिंदूशी काटकोन करतो. हा जो व्यास असतो तो काय करतो, वर्तुळावर जर बिंदू असेल आणि तो जो कोन असेल तर तो कोन कसा असतो काटकोन असतो. आपण असं म्हणू शकतो की मेजर अँगल PQR या गुणधर्मानुसार मेजर अँगल PQR किती असेल 90 अंश असेल बरोबर. तर तेच आपल्याला विचारलं आहे आणि मेजर अँगल PSR सुद्धा 90 अंश असेल. प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे PQR चे माप किती आहे. तर मेजर अँगल PQR = 90 डिग्री. PQR चे माप असेल 90 अंश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 90 अंश बरोबर. तर समजलं मित्रांनो तुम्हाला. नंतरचा प्रश्न आहे. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती. बघा तुमच्या समोर आकृती दिलेली आहे. या चौरस ABCD याची परिमिती किती आहे 60 सेंटीमीटर आहे. तर चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती याची त्रिज्या आपल्याला विचारलेली आहे. पर्याय दिलेला आहे. पर्याय क्रमांक 31 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 2 15 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 3 7.5 सेंटीमीटर आणि पर्याय क्रमांक 4 22.5 सेंटीमीटर. तर बघा चौरसाची परिमिती किती आहे 60 सेंटीमीटर. आता यावरून आपण चौरसाची बाजू काढू शकतो. चौरसाची एक बाजू बरोबर चौरसाला किती बाजू असतात 4 बाजू असतात. एकूण परिमिती आहे 60 तर त्याची एक बाजू चौरस आहे म्हणून त्याच्या चारही बाजू कशा असतील सारख्या असतील बरोबर आहे.
तर चौरसाची एक बाजू बरोबर 60 भागिला 4, 4 जर आपण भाग दिला 60ला तर किती येईल 15 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ ए बी किती आहे 15 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ पी क्यू किती होईल 15 सेंटीमीटर होईल. जर लेंथ ऑफ ए बी ही 15 सेंटीमीटर तर ही सुद्धा बाजू पी क्यू किती होईल 15 सेंटीमीटर होईल आणि व्यासाची लांबी किती होईल 15 सेंटीमीटर. आता आपल्याला व्यास मिळाला तर आपण त्याची त्रिज्या काढू शकतो कारण आपल्याला माहित आहे डायमीटर इक्वल टू 2r. बरोबर आहे. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असते. तर त्रिज्या बरोबर व्यासाचं हाफ म्हणजे 15 सेंटीमीटरचे अर्धे किती 7.5 सेंटीमीटर. तर यावरून आपण असं म्हणू शकतो की ज्या चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल ही 7.5 सेंटीमीटर असेल. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 7.5 सेंटीमीटर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आजचा भरारी 2021 अंतर्गत गणित विषयातील आजची तासिका इथं संपलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. थँक यू सो मच. मीट यू अगेन.